कधी विचार केलाय की घरातल्या घरात कमी जागेत एक मस्त फायदेशीर व्यवसाय सुरू करता येईल? हो, मशरूम शेती हा असाच एक उत्तम पर्याय आहे. चला, कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय नेमका कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत. अगदी शक्य आहे. म्हणजे बघा, दर महिन्याला 30,000 ते थेट 1,00,000 रुपये, तेही कमी जागेत. हे स्वप्न वाटतंय ना? पण हे खरं होऊ शकतं. चला बघूया तरी कसं. पण मशरूम शेतीच का असा प्रश्न पडला असेल तर याची 4 भन्नाट कारणं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला मोठी शेतजमीन वगैरे काही लागत नाही. दुसरं, सुरुवातीचा खर्च अगदी कमी. तिसरं, कमाल म्हणजे फक्त 1.5 महिन्यात हातात पैसे यायला सुरुवात होते. आणि चौथं, याला बाजारात वर्षभर मागणी असते. बरं, व्यवसाय करायचं तर ठरलं, पण पहिली पायरी कोणती? सुरुवात होते ती योग्य मशरूम निवडण्यापासून. आणि हा निर्णयच आपल्या व्यवसायाचा खरा पाया आहे बरं का. तर आपल्या समोर 2 मुख्य पर्याय आहेत. एक ऑयस्टर मशरूम आणि दुसरा बटन मशरूम. आता ऑयस्टर मशरूमचं कसं आहे, ते कमी खर्चात फार ताप न देता वाढवता येतं. म्हणजे नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट. दुसरीकडे बटन मशरूमला बाजारात मागणी खूप आहे, पण त्यासाठी जरा जास्त तांत्रिक माहिती लागते. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल तर डोळे झाकून ऑयस्टर मशरूमने सुरुवात करा. सोपं पण आहे आणि फायदेशीर पण. आणि जागेचं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त एक 10 बाय 10 फुटांची खोली, बस एवढं पुरेसं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिथे थेट ऊन नको आणि हवा खेळती राहायला हवी. म्हणजे घरातली एखादी रिकामी खोली किंवा गॅरेज पण मस्त चालेल. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे प्रत्यक्ष कामाकडे. लागवडीपासून ते कापणीपर्यंतची ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला एकदम सोप्या 5 पायऱ्यांमध्ये समजावून सांगणार आहे. सुरुवातीला काही अगदी साध्या गोष्टी लागतील, जसं की मशरूमचं बी, ज्याला स्पॉन म्हणतात, मग गव्हाचा किंवा तांदळाचा भुसा, काही प्लास्टिकच्या पिशव्या, पाणी मारायला एक साधा स्प्रे पंप आणि पिशव्या टांगायला रॅक. आणि हो, हे स्पॉन कुठे मिळेल याची काळजी करू नका, ते कृषी विद्यापीठ किंवा सरकारी केंद्रांमधून अगदी सहज मिळतं. हे प्रोसेस तर खूपच सोपी आहे. बघा, आधी भुसा पाण्यात भिजवायचा, साधारण 8-10 तास. मग तो उकळून घ्यायचा, म्हणजे त्यातले जंतू मरून जातील. यानंतर पिशव्यांमध्ये भुसा आणि बियाण्यांचे थर एकावर एक भरायचे आणि या भरलेल्या पिशव्या अंधाऱ्या खोलीत टांगून ठेवायच्या. झालं, फक्त 15 ते 20 दिवसात तुमचं पहिलं पीक तयार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही वाढ इतकी झटपट होते ना. फक्त 8-10 दिवसांत पिशव्यांवर असा पांढरा थर जमायला लागतो, ज्याला मायसेलियम म्हणतात. आणि बघता बघता 15-20 दिवसांत आपले मशरूम कापणीसाठी तयार. खराच किती फास्ट आहे हे सगळं. बरं, प्रक्रिया सोपी आहे हे तर आपल्या लक्षात आलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यात पैसे कसे मिळणार? चला, आता या व्यवसायाचं जरा आर्थिक गणित मांडून बघूया. जर तुम्ही 100 पिशव्यांपासून सुरुवात केली तर सुरुवातीची गुंतवणूक असेल फक्त 25,000 रुपये ते 40,000 रुपये. आता विचार करा, दुसऱ्या कुठल्या व्यवसायात इतक्या कमी पैशात सुरुवात करता येते? आता नफ्याचं गणित बघा. 100 पिशव्यांमधून तुम्हाला आरामात 100 ते 150 किलो मशरूम मिळतात. आणि बाजारात याचा भाव साधारणपणे 150 ते 250 रुपये किलो आहे. म्हणजे एकाच बॅचमध्ये तुम्ही सहज 20,000 ते 35,000 रुपये कमवू शकता. भारी आहे की नाही? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे उत्पन्न फक्त एकदाच नाही मिळणार. एका वर्षात तुम्ही अशा 6 ते 8 बॅचेस घेऊ शकता. म्हणजे विचार करा, वर्षाचा नफा कितीतरी पटींनी वाढणार. ठीक आहे, मशरूम तर उगवले, पण आता ते विकायचे कुठे? चला, आता विक्री कशी करायची आणि हा व्यवसाय अजून कसा वाढवायचा यावर बोलूया. विक्रीसाठी तर अनेक दरवाजे उघडे आहेत. तुमच्या जवळची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, त्यांच्याशी बोलू शकता, सुपर मार्केटमध्ये विकू शकता किंवा स्थानिक भाजी मंडईत पण चांगला भाव मिळतो. एवढंच काय, आजकाल तर व्हॉट्सॲप ग्रुप्सवरून थेट ग्राहकांना विकणं पण किती सोपं झालंय. पण हा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतील. स्वच्छता तर सगळ्यात महत्त्वाची. तापमान आणि आर्द्रता योग्य ठेवणं, पिकावर थेट ऊन येऊ न देणं आणि विकताना चांगलं पॅकेजिंग करणं. या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेतील. आता परत येऊया त्या मोठ्या आकड्यावर. महिन्याला 1,00,000 रुपये कसे कमवायचे? उत्तर सोपं आहे. व्यवसाय वाढवा. 100 पिशव्यांवरून 300-400 पिशव्यांपर्यंत जा. मोठ्या हॉटेलसोबत थेट कॉन्ट्रॅक्ट करा. नुसते मशरूम विकण्याऐवजी सुकवलेले मशरूम किंवा त्याची पावडर बनवा. आणि हो, सोशल मीडिया वापरून स्वतःचा एक ब्रँड तयार करा. शेवटी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. मशरूम शेती हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा एक जबरदस्त मार्ग आहे. ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे पण स्वतःची जमीन नाही, त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. तर मग आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल उचलायला तयार आहात का?